एखादी हिरोळ पाठव ना देवा माझ्या जीवनात. एखादी हिरोळ नाही देवा, तुला तशी माझी दया येणार नाही देवा. मी असं करतो, मी तुला 14 कोंबड्या 2 बकरे आणि पेशील तेवढी दारू पाचतो, पण एखादी हिरोळ पाठव ना माझ्या जीवनात. ऐकलं का? ऐकलं का म्हणते? म्हणजे देवा तू हिरवळ पाठवली हिरवळ तर पाहूनच घेतो. नाही या बसा 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 बसा. इकडे 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 इकडे. कोण तुम्ही? कुठून आलात? कधी आलात? कोणतं काम आहे? कुणाचे काम आहे? किती काम आहे? किती एकावर एक प्रश्न विचारता तुम्ही? एक एक करून प्रश्न विचारा. घाई झाली का? मग नाही तर काय? बरं बरं बाई, मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारतो, ठीक आहे. त्या एक एक प्रश्नाचं तुम्ही नीट नीट उत्तर द्या. बरं मला सांगा, कोण तुम्ही? कुठून आलात? कुणाचे काम आहे? किती काम आहे? काम आहे? पुन्हा तेच. अहो एक एक करून प्रश्न विचारा. कमाल करता भाई. प्रश्न विचारताना 2 प्रश्नामध्ये मी किती गॅप ठेवली होती. आता तुम्ही चान्स घेतला नाही, त्याला मी काय करू? बरोबर जाऊ द्या. कोणाकडे काम आहे तुमचं? मी काय म्हणते साहेब? दूर उभी राहा. ब्रह्मचारी माणूस आहे मी. आई बाईची सावली मला अजिबात खपत नाही. मला साहेब म्हणाले, साहेबासारखं दिसतो का रे बाबा मी? इम्प्रेशन मारू याच्यावर. बरं कोणतं काम आहे? ब्रह्मचारी आहात ना तुम्ही? बापरे देवा, 440 न तर 880च्या पावर पडला. बरं बाई, सांगा कोणतं काम आहे? काम सांगते. थांबा, आधी घरात कुणी बाई माणूस आहे की नाही बघते मी. थांबा. बाईला काम विचारलं तर बाई विचारते घरात कोणी बाई माणूस आहे का? वरून खोल्या खाली पाहते. ओ बाई इकडे या. मला काय म्हणायचं आहे, मी तुम्हाला विचारलं की कोणतं काम आहे, तुम्ही विचारता घरात कोणी बाई माणूस आहे का? नाही, घरात कोणी बाई माणूस आहे का म्हणून विचारता. म्हणून विचारतो कोणतं काम आहे? मेल्या मुर्दा हलकट नालायक बदमाश माणसा. शिव्या द्यायच्या नाही. काय केलं मी? काय केलं मी? कसं विचारता? कोणता काम आहे? विचारू नको तर काय करू? तुम्हीच विचारता घरात कोणी बाई माणूस आहे का? काही गैरसमज नाही होत का माणसाचा? बरं झालं मी साधा सुधा माणूस आहे. बरोबर सांगा कोणतं काम आहे? माझं काम बरं जाऊ दे, सरळ सांगूनच टाकते. सरळ सांगू ना. मी खूप गरीब बाई आहे हो. अरे वा. अरे कामाच्या शोधामध्ये मी इकडे आली होती. हो का? हो. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. इतके इमोशनल होऊच नका तुम्ही. तुम्हाला काम पाहिजे ना, तसं आम्हालाही कामवाल्याची गरज होती. बरं सांगा तुम्ही कोणकोणतं काम करू शकता? कोणते बी सांगाल ते. कोणतं बी सांगीन ते. घरातील कामे म्हणते, स्वयंपाक वगैरे. त्याबद्दल विचारलं मी. बरं टेन्शन घ्यायचं ना, आम्हाला गरजच होती आणि तुम्हाला काम मिळालं म्हणून समजा. काय सांगता? हो खरंच मिळेल ना? हो नक्की मिळेल, कारण आमच्या ताईसाहेब आहेत ना, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी ज्यांची शिफारस करतो त्यांना काम देतात म्हणजे देतात. आणि खरं सांगू, तुमचा स्वभाव मला खूप आवडला. काय नाव काय तुमचं? माझं नाव लैला. लैला? हो. मी मजनू नाही आहे असं सांगणार होतो. माझं नाव श्यामराव. सगळे मला श्याम म्हणतात. श्याम म्हणजे काना. अहो इकडे याना. आलो. नाही आताच नाही. ताई साहेबांना बोलवा म्हणते. असं बोला ना. मग असं करता गैरसमज नाही होत का माणसाचा? जास्तच गैरसमज करता ना तुम्ही. बोलावतो दे पप्पी दे. पप्पू बाबा काय पत्ता दे. किती शहाणा माणूस आहेस रे तू. काय? ताई साहेब नव्हते तेव्हा म्हटलंस की तुला काम नक्की मिळणार, आणि ताई साहेब आले की लगेच म्हणतो काम आलं नाही, गरज नाही काम
कॉलेजी म्हणून अगं अगं तुझ्याकडे पाहता पाहता सगळं भान विसरलो. मग कधी हो म्हणायचं कधी नाही म्हणायचं काय कळत बस नाही मला. मुलीला पाहून तू भानच विसरत जा. अगं अगं मी असं करतो काहीतरी काम काढतो आणि तुला पटकन बोलावून घेतो. पटकन बोलवशील ना? नक्की बोलावतो का? ठीक हा, आहे दे दे घे, घे. माझा पत्ता घे मग. दे ना पेन दे ना. का तुझ्याकडे तुझा पेन नाही का? पेन हा माझ्याकडेच असणार ना. तुझ्याकडे कुठला असणार पेन? अगं पेन एवढूस बे बाकीच्या कुठे गेला? कामाच्या इकडे ठेवला दे पत्ता दे. घ्या लिहून घ्या. मुक्काम पोस्ट वडसा, वडेचा. रेल्वे स्टेशनच्या मागे. काय तिकीट काढता तिथे? स्टेशनच्या मागे म्हटलं. रेल्वे स्टेशनच्या मागे हवेली कॉम्प्लेक्स युवा रंगमंच ऑफिसच्या बाजूला जी गली जाते ना गली? तिथे एक पानटपरी आहे. गली? तिथे जाऊन विचारा लैला कुठं राहते. हा. याला विचारा तोही सांगेल, त्याला विचारा तोही सांगेल, कुणालाही विचारा कुणी बी सांगेल. कुणी बी सांगेल? हो. एवढी फेमस बाई आहेस तू? एवढी प्रसिद्धी आहे तुझी? अहो खूप लोक ओळखतात मला. हो का बरं ठीक आहे. खूप लोक अरे हा कशाला लिहायला पाहिजे? ओ हे काय केलं तुम्ही? काय? पूर्ण पत्ता पुसला ना? पुसला नाही डोक्यात घुसला. माझ्या डोक्यामध्ये काम का 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 कॉम्प्युटर. हा तो आहे ना एकदा फिट झाला तर निघत नाही. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. मग येऊ का? येतो म्हणतेस? हो. पहा बापा. हा? अहो येऊ का म्हणजे जाऊ का म्हणते. अरे येऊ का म्हणजे जाऊ का? हा. आणि जाऊ का म्हणजे जाऊ काच होते. जाऊ का म्हणजे जाऊ काच. कमाल आहे मराठीची पण. हा ठीक आहे ठीक आहे. जा जा लवकर तुला बोलावून घेतो. लवकर बोलवशील ना? आता लैला येणार. ताईसाहेबांनी पाठवलं लैलाला निरोप. अरे या आले मला माहित होतं तू येणार होती. हा ताईसाहेबांचा निरोप आला ना की लवकर कामाला ये म्हणून. आताच ताईसाहेबांनी मला सांगितलं होतं लैलाला हो का? निरोप पाठवला म्हणून. मग आणि ताईसाहेबांनी मला सांगितलं तुला सगळी कामे व्यवस्थित समजावून सांगायची. बरं सांग. सगळं काम मी तुला व्यवस्थित समजावून हो, सांगतो. ठीक मला सांग आधी तुला काय काय येतं? स्वयंपाक येतो का? अरे हे काही विचारणं झालं. स्वयंपाक आम्ही बायकांनी नाही तर काही माणसांनी करायचं असतं का? अरे आम्ही माणसं पण सुद्धा चांगला स्वयंपाक बनवू शकतो. हा काय सांगता? आजपर्यंत मी स्वयंपाक बनवत होतो ना या घरामध्ये. हो का? मग मला वाटलं नुसतं माणसं खातात. खातातच. हा नाही स्वयंपाक छान बनवतात. मी बनवतो ना स्वतः स्वयंपाक. हो तुला सांगतो माझ्या हातचा स्वयंपाक खाऊन बघ. तुला काय आवडते विशेष सांग बरं. मला मिसळ. मिसळ आवडते ना? हा. अरे तर मिसळ बनवण्या म्हणजे माझा हातखंडा आहे. हो का? माझ्या हातचा मिसळ खाऊन बघ. माझ्या हातचा मिसळ खाल्ला ना 2 दिवस ह्या हाताची वाद जात नाही. नंतर 2 दिवस ह्या हाताची वाद जात नाही. म्हणजे दोन्ही हाताने बनवावं लागते ना मिसळ. अच्छा, अच्छा, अच्छा. मी असं करतो स्वयंपाकाचं तू बघ बाळाचं मी बघतो. काय तुम्ही काय मला स्वतःची बायको समजता की काय? गैरसमज करून घेऊ नको. मग? आमच्या ताईसाहेब आहेत हा. ना त्यांना काही दिवसांनी बाळ होणार आहे. अच्छा 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 त्या बाळाचं मी बघेन. ठीक आहे. स्वयंपाकाचं तू बघ असं म्हणालो. बरोबर ठीक आहे. बरं मी काय म्हणते. काय म्हणते? मी तुम्हाला एक विचारू. 10 विचार ना तू. 10 नाही सध्या एकच विचार. बरं एकच विचार. तुमचं लग्न झालं? सांग ना येलपाड्या. हा? इतका वेळ का लावता सांगा म्हणते. वेळ वेळ म्हटलं का? नाही झालं. नाही झालं? तुझं झालं का? माझं पण नाही झालं. माझं झालं नाही. तुझं झालं नाही. नाही. मग का म्हणतेस? हा? काय म्हणजे तुझा लग्नाचा विचार आहे का म्हणतो ह्या वर्षी का नाही आहे? आहे ना आहे ना. तुमच्यासारखा हँडपंप, हा? चालबाज, हा? खोटाडा माणूस जर नाही भेटेल ना तर नक्कीच मी लग्न करेन. अच्छा नाही भेटेल ना. मला वाटलं मी आहे की काय चालबाज कोटारडा. माझ्यासारखा आला चान्स आहे विचारून घेतो. झालं? मी काय म्हणतो लैला हा म्हणजे
मी तुला खूप दिवस झाले निरोप पाठवीन म्हणालो होतो. कोणता? म्हणजे इथे येण्याचा. पण आता बरं झालं ताईसाहेबांनी पाठवला. अच्छा. आता मी तुला एक विचारीन म्हणालो. हो तर विचार. नाही मी बोलीन म्हणालो तुझ्यासोबत. बोल ना. मी सांगू का तुला? काय? बोलू का तुला? बोल ना. म्हणू का तुला? म्हण ना. काय म्हणू? काय अरे थांब, मीच बोलते. बोल. तू कशी माझी लग्न? अरे मी बोलीन म्हणालो, तू डायरेक्ट बोलली. कारण मी खूप फास्ट आहे ना. अरे बापरे, फर्स्ट आहे आपला. फास्ट आहे. फास्ट आहे. काय झालं अगं, जेव्हापासून तुला बघितलं ना तेव्हापासून तू माझ्या मनात भरली ग. लैला, तू पटकन जा आणि सगळं आपलं सामान सुमान घेऊन इथे. कशाला म्हणजे आता आपण लग्न करणार ना. अच्छा. मग तू तिथे इथे मी इथे शोभेल का हे सगळं? नाही आपण एकत्र मी राहू ना. एकटं सोडू शकतच नाही. हा. तुमचा काही भरोसा नाही. माझा काही- दुसरीला पटवाल तर विश्वास नाही का? नाही, अजिबात नाही. हा. ठीक आहे, मी लवकर जाते आणि सर्व सामान आपले घेऊन येते. हा, जा, ठीक जा. आहे, हा. चला मग. ये. अरे घरात कुणी आहेत का? हॅलो, अरे काय भूतांचा बंगला तर नाही रे बाप. अरे घरात कुणी आहेत? मग तुम्ही अचानक कसे काय? आतापर्यंत एवढा ओरडून राहिलो मी, घरात कुणी आहेत का, मी कमिंग सर वगैरे बोंबलून राहिलो माझ्या मागे पण मला कोणी दिसलं नाही. तुम्ही अचानक माझ्या समोर कसं काय अवतारलात? मी अचानक. हो, पाय देखील सरळच आहेत. मी अचानक आलो. माझ्या मनात जी शंका होती ती पण नाही. होय साहेब मी अचानक आलो साहेब. इथून जात होतो, मला कामाची गरज होती साहेब. हा बंगला दिसला, मी अचानक आलो साहेब. हा बंगला तुमचा हो का जी? हो तुमचाच हो साहेब. हा बंगला तुमचाच हो साहेब. मला काम द्या साहेब, मला काम द्या. 6 महिने झाले साहेब मी उपाशी आहे साहेब. फक्त सकाळ संध्याकाळ जेवतो. 6 महिन्यापासून उपाशी आहात आणि सकाळ संध्याकाळ जेवण पण करताय हो. तरी उपाशी आहात. दुपारी जेवत नाही ना. हा कोणता उपास आहे सर? परवडत नाही साहेब दुपारी जेवण. माझी गंमत- साहेब मी जास्त जेवत नाही. मी फक्त 15-20 पोळ्या आणि एवढूसा भात खातो. माझी गंमत करताय. नाही साहेब, मला काम द्या बंगला साहेब. माझा नाही सर, नक्की तुमचा नाही आहे? तुमचा गैरसमज होत आहे सर. खरंच तुमचा बंगला नाही माझा आहे? नाही सर. एकदम ओके, मला तुमचा माहित नाही. आहे माझ्याशी काहीतरी तुम्ही उलट पालट मग इकडं व्हा. चांगले सज्जन दिसता, कपडे चांगले शिकले सवारले दिसता आणि घरामध्ये घुसता, वरून सांगा माझा बंगला मी माझा आहे. विचारलं होतं, सर, विचारलं. लाज वाटत नाही तुम्हाला? परमिशन घेतली. मला सांगा तुम्ही इथपर्यंत आलात कसे आलात तुम्ही? सर मी चालत आलो आहे. चालत आलात? इथपर्यंत मी चालत आलो आहे. बाकी लोक उडत येतात. नाही सर, माझा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता सर. मग माझा म्हणण्याचा- चौकीदार असताना तुम्ही इथपर्यंत हा, पोहोचलात एक मिनिट सर, एक कसे? ए, लाज द्यायचं नाही लाज. सर. कार्ड तुमच्या वॉचमॅनला मी हे कार्ड दाखवलं, त्यामुळे त्यांनी मला आतमध्ये येऊ दिलं सर. असं का? हो सर. मी पागल आहे का? हा? म्हणजे मला काय समजतच नाही असं वाटतं का तुम्हाला? मी असं नाही म्हटलं, मूर्ख सर. समजता मला? असं म्हटलंच नाही सर. मग उलट्या छापलेला कार्ड मला दाखवता? हा? काय हस्तावर तोंड करून निर्लज्ज सारखे? हे काय आहे? काय माझी गंमत करता तुम्ही? माझी गंमत करता? गप्प बसा. सॉरी सर, काय सॉरी? कार्ड सरळ छापलाय, बघा उलटा छापलेला आहे. तुम्ही उलटा पकडला. जी मग जी कोण आपण? जी आपण कोण? पाणी सर. आपण पाणी आहात? सॉरी सर, मला तहान लागली सर. माझा गळा खूप सुकलेला आहे सर. थोडं पाणी मिळेल सर प्लीज? हा. पाणी सर. मिळेल. जी थँक्यू सर. आणतो. थँक्यू. काय झालं सर? पण आधी तुमचा परिचय सांगा मला. माझा परिचय? मग सर माझं नाव चेतन सर. चेतन सर? नाही कोणत्या वर्गाला शिकवता? नाही सर, शिकवत नाही, मी शिकतो. चेतन सर म्हणजे तुम्ही सर, मी चेतन. अच्छा हा. जी सर. हा. जी सर. पाणी? जी सर. मी कोण आहे विचारणार नाही. आपण कोण सर? आपण म्हणजे काय? मेन आहे घरचा मेन. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. पाणी सर. आणतो. पाठवतो पाणी. मेन आहे घरचा मेन. जी सर. कुठे ते बघितलं तुम्हाला? अरे हळू. तुम्ही कशाला पळालात? तो सर किती जोरात धावून आलात माझ्या अंगावर. मला आठवलं होतं तुम्हाला कुठेतरी भेटलो. किती सगळं विसरलं माझं. तुम्ही घाबर नाही पाहिजे. घाबरलो सर. किती घाबरता तुम्ही एवढे तरुण माणसं? गजब माणूस आहे बाप. भूतापेक्षा डेंजर दिसतो. तुम्हाला आठवलं का हो? कुठे बघितलं आठवलं का? मला आठवत नाही. बघितलं सर कुठेतरी. मला अजिबात आठवलं कधी नाही. कधी नाही आठवत काय काय गोष्टी. मला आठवलंच नाही. पाणी सर.
तुम्हाला पाहिजे होतं होय का? सर विसरलात आपण नाही, ते, बोलता बोलता होतं सर आठवलं, समजू विसरलो. शकतो सर मी समजू शकतो होते प्रत्येकाचं होतं सर अशा वेळेस आठवलं का तुम्हाला? मला कसं आठवणार सर मला कुठे बघितलं तुम्ही तर हो पण मला होऊ शकतं थँक्यू सर थँक्यू हो हो Thank you. वेकलम वेकलम जे वेकलम वेलकम वेलकम सर हा तेच ते मी ठीक. मुद्दाम पाहत होतो तुम्हाला समजतंय का ते जे सर लिकेज आहे का काय सर तोंड काय झालं सर पाणी सांडवलं ना थोडं अरे ते थोडं घाईघाईमध्ये झालं असेल सर हा. आणि ऍक्च्युली मी थोडं घाबरलं हा, हा, हा. म्हणजे घाबरलो आज घाबरलात, हा. थोडस काय? कॉन्फिडंट नाही असं समजा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या बंगल्यात आलो हा. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांची माझी ओळख म्हणजे मेन मेन भेट- मेन जी 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 घाबरतात लोक कधी हो कधी. सर हो सर प्लीज थँक्यू सर थँक्यू खूप चांगला चांगला स्वभाव आहे सर तुमचा लहानपणापासूनच आहे. जी जी मी चालू एकटा जी सर थँक्यू सर काय झालं, सर? अरे चांगला मी दुपट्टा दिला पुसायला अरे सॉरी शंभर पुसता अरे सॉरी सर काय सॉरी sorry? अरे अचानक काय अचानक? शिंक आली शिंक शिंकाला ती रुमाला वापरायची ना अरे सर. रुमाल ठेवता नाही का खिशामध्ये लक्षात नाही आलं, सर. काय अचानक लक्षात आली. नाही आलं हा? थोडी चांगला, सर्दी झाली आहे, काय सर. सर्दी झाली माझा दुपट्टाच भेटला तुम्हाला अरे हा? सॉरी सर काय सॉरी सर आय एम व्हेरी सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी अरे अरे सर उलट झालं ते काहीतरी हा मला का कपडे घालता येत नाही का हा नाही, सर. लहानपणापासून मी कपडे घातलेच नाही का नाही असं नाही होऊ शकत सर माझ्या बापाने मला शिकवलंच नाही का कपडे घालायला हा, मी नाही म्हणत माझा शर्ट आहे जी जी मी कसंही घालू शकतो जी सर मी असंही घालू शकतो मी असंही काढू शकतो घ्या असंही काढू शकतो मला शिकवणार का तुम्ही नाही सर मी कुठे काय म्हटलं मग घ्या घ्या सर शेंबूड पुसता माझ्या दुपट्ट्यात कुणाला भेटायचंय सर नंदेश्वर चव्हाण इथेच राहतात का सर नाही बाजूला राहतात म्हणजे इथेच राहतात हाच त्यांचा बंगला आहे सर त्यांनी मला बोलावलं सर आज माझी अपॉइंटमेंट आहे सर आज त्यांच्याशी आधी नाही का सांगायचं आहे सॉरी सर काय सॉरी म्हणता तिथे उभे राहा जी हॅलो हा तुम्हाला भेटायला काय नाव काय? नाही, चेतन सर चेतन हा पुन्हा सर हा सर तुम्ही सर मी हा चेतन हा हा कोणीतरी चेतन आले आहेत हो अपॉइंटमेंट घेतली होती म्हणे हा, सर हा हा, ठीक आहे थांबवतो त्यांना हा लवकर या खाली पिली माणूस समजता का मला मला अजिबात वेळ नाही मेन आहे मेन